नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। महालक्ष्मी विद्यालयात स्वर्गीय गोविंदराव अधिक यांची जयंती साजरी। मनुष्याचं मोठेपण त्याच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते। स्वर्गीय गोविंदराव अधिकांनी राजकारणाबरोबरच संपूर्ण जीवन गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यासाठी समर्पित केले। म्हणूनच राजकारणातील संत, माणसातील देवमाणूस म्हणजेच स्वर्गीय गोविंदराव अधिक होते, असं प्रतिपादन ॲडव्होकेट वसंतराव मनकर यांनी केले। महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा इथं स्वर्गीय गोविंदराव अधिक यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी ॲडव्होकेट मनकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी बबनराव तिकांडे, सरपंच लक्ष्मण सोंगाळ, माजी सरपंच विजय गायकवाड, माजी उपसरपंच बबनराव आभाळे, सदस्य नवनाथ जाधव, जालिंदर धुमाळ, विनोद हंडे, सोमनाथ भोर, प्राचार्य सुनील धुमाळ यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। ॲडव्होकेट मनकर यांनी पुढे बोलताना स्वर्गीय अधिकांना समाजाप्रती कनवाळा होता। त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेती उत्पन्न वाढावे यासाठी कृषी सप्तक धोरण राबवले। शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी सनद तयार केली। संस्कार, माणुसकी असणारे, गरीब जाणणारे, हृदय जपणारे व्यक्तिमत्व स्वर्गीय अधिक होते, असे विचार व्यक्त करत आईचं संस्कार, वडिलांचं धाडस, शिक्षकांचं ज्ञान या त्रिसंगमातून विद्यार्थी घडतो याची जाणीव ठेवण्याचं आवाहन केले। विनोद हंडे यांनी स्वर्गीय गोविंदराव अधिकांचं कार्य देशासाठी, गोरगरीब जनतेसाठीच होते, म्हणूनच ते एक पुढारी नसून व्यक्तिमत्व होते। भविष्यामध्ये कसं जगावं हा विचार होते, असं प्रतिपादन करून स्वर्गीय अधिकांचा विचार घेऊन पुढे जाण्याचा संकल्प केला। यावेळी राष्ट्रीय क्रीडा पंच अनिल चास्कर तसेच विद्यार्थी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य सुनील धुमाळ यांनी केले, सूत्रसंचालन रामदास कासार यांनी केले, तर तुकाराम भोर यांनी आभार मानले। शेवटी लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी नेटवर्क, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।